त्यातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता एमपीएससी आणि पोलीस भरती पीएसआय साठी अवेलेबल झालाय। तुम्हाला हा सगळा कंटेंट अनअकॅडमी ॲपवर मोफत पाहिजे असेल तर मी चांगली संधी घेऊन आलो। अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करा, इथं मोबाईल नंबर मागतो, मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर एमपीएससी हे टॅब सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ कोणताही कोर्स किंवा कोणती टेस्ट सोडवायला जासाल तर तिथं अनलॉक कोड विचारतो, त्या ठिकाणी SOHEL लाईव्ह हा अनलॉक कोड टाकून द्या। तुम्हाला सगळा कंटेंट सगळे व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट बघता येतील। हा फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअरसाठी मी सुवर्ण संधी घेऊन आलो आहे। या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करताना दिसतील, सगळ्यांचे लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी होतात आणि लाईव्ह लेक्चर्स पाहायचे असतील तर अनलॉक कोड काय टाकायचा SOHEL सोहेल लाईव्ह। त्याच्यानंतर तिथं T20 टेस्ट सिरीज सुद्धा होते चालू घडामोडीची प्रश्नांची, ते सुद्धा तुम्ही अनलॉक कोड वापरून सोडवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा मित्रांनो, कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर एमपीएससी पीएसआय मेन्स एक्झाम साठी जी न्यू बॅच लॉन्च झाली आहे, लवकरात लवकर इथं एनरोल करून घ्या, कारण इतकी सुवर्ण संधी तुम्हाला नंतर प्राप्त होणार नाही। मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, अवश्य तिथे जा आणि या बॅचला एनरोल करून घ्या। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलो आहे की पोलीस भरती आणि मेगा भरती घेण्यासाठी जे ऑनलाईन कंपन्या घेण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये काळ्या यादीतील कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे, जे की आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी फार धोक्याची घंटा आहे। कारण की अशा कंपन्या ज्या भूतकाळामध्ये ज्यांनी असे फ्रॉड केले आहे ते होऊ शकते की भविष्यात सुद्धा असे फ्रॉड पुन्हा करतील। काय पूर्ण न्यूज आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। जर चॅनलवर नवीन असाल SM गायडन्स पॉइंट चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। बातमी मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये आली आहे की सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी काळ्या यादीतील कंपन्याही पात्र, म्हणजे सरळ सेवा भरती घेण्यासाठी महापोर्टल रद्द झालं, त्याच्यासाठी महाआयटीने नवीन कंपन्यासाठी तिथे जाहिरात मागितली होती। त्याच्यामध्ये 4 कंपन्या सिलेक्ट झाल्या आहे आणि त्याच्यामध्ये त्या 4 कंपन्यांमध्ये काही काळ्या यादीतील कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे। तर याच्यामध्ये महाआयटी विभागाच्या निर्णयाबद्दल परीक्षार्थींमध्ये अस्वस्थता, बिलकुल अस्वस्थता होणारच आहे मित्रांनो, कारण की या काळ्या यादीत केव्हा या कंपन्या जातात जेव्हा यांनी भूतकाळामध्ये काहीतरी फ्रॉड केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, अनियमितता केली असेल। जर हे काळ्या यादीत गेले आणि पुन्हा यांना संधी दिली गेली तर मित्रांनो भविष्यात सुद्धा हे या प्रकारचे फ्रॉड करू शकतात। तर पूर्ण बातमी काय आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी सक्षम करण्याऐवजी महाआयटी विभागाने राज्य सरकारच्या सरळ सेवेतील मेगा भरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवण्यास ठरवलेल्या 4 खाजगी कंपन्यांमध्ये काळ्या यादीतील 2 कंपन्या समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे। काय झालं मित्रांनो की सामान्य प्रशासन विभागाने एमपीएससीला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या क्लास 3 आणि क्लास 4च्या एक्झाम कंडक्ट करू शकता का। तर एमपीएससी तयार होतं, पण एमपीएससीने म्हटलं होतं की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, म्हणजे रिक्त जागा खूप जास्त आहे आयोगामध्ये, तुम्ही या जागा फुलफिल करा आणि आम्हाला मनुष्यबळ उपलब्ध करून द्या, आम्ही सगळ्या घेण्यास तयार आहोत। परंतु राज्य सरकारनं ते तर केलं नाही, उलट काय केलं एमपीएससी ऐवजी त्यांनी लिलाव मागितले, ठराव मागितले आणि त्याच्यामध्ये 4 कंपन्या सिलेक्ट केल्या। आता असं सांगण्यात येत आहे की त्याच्यामधल्या 4 पैकी 2 कंपन्या या काळ्या यादीतील आहे। तर परीक्षा प्रक्रियेसाठी महाआयटीने पात्र ठरवलेल्या 4 कंपनीला उत्तर प्रदेश सरकारने 2019 मध्ये तर दुसऱ्या कंपनीला महाराष्ट्र राज्य परिषदेने 2020 मध्ये काळ्या यादीत टाकले आहे। आयटी विभागातील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे, म्हणजे न्यूज कन्फर्म आहे। एक जी कंपनी आहे ती मे 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये बॅन झालेली आहे आणि दुसरी जून 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिला बॅन केलाय। म्हणजे अशा कंपन्या ज्या ऑलरेडी बॅन झालेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये, एक तर महाराष्ट्रात स्वतः महाराष्ट्र आपल्या राज्यातच बॅन झालेली कंपनी तिलाच पुन्हा कशी काय संधी दिली जाते हे काही कळण्यास वाव नाहीये। तसंच देशभरातील विविध प्रकारच्या परीक्षा घेणाऱ्या विश्वासू कंपन्यांना डावलून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य परिषदेने काळ्या यादीत टाकलेल्या 2 कंपन्यांचा शिफारस करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। महापोर्टलच्या गोंधळानंतरही काळ्या यादीतील 2 कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेचे कंत्राट दिले गेले तर परीक्षांमध्ये गैरप्रकार होण्याची भीती परीक्षार्थी व्यक्त करत आहे। बरोबर आहे मित्रांनो, कारण की आपल्यासमोर महापोर्टलचा अनुभव आहे, किती मोठ्या प्रमाणात तिथं गैरव्यवहार झाले हे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। तेच प्रकार पुन्हा होऊ नये हीच अपेक्षा बाळगू शकतो। तर आपल्याला लवकरच याच्यासाठी आवाज उचलला पाहिजे मित्रांनो, नाहीतर पुन्हा या 4 कंपन्यांना दिल्या गेलं कॉन्ट्रॅक्ट तर पुन्हा मित्रांनो जो काही आपल्याला महापोर्टलमध्ये पाहायला भेटलं ते पुन्हा पाहायला भेटणार। एमपीएससीने सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी तयारी दाखवली होती, मात्र ऑगस्ट 2019 मध्ये कमी मनुष्यबळ आणि सदस्यांच्या कमतरतेमुळे एमपीएससीने परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे पत्र सरकारला पाठवले। परंतु राज्य सरकारने एमपीएससीला सक्षम करण्यापेक्षा खासगी कंपन्यांना प्राधान्य दिले। म्हणजे एमपीएससी तयार होती
परंतु त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तुम्ही आम्हाला मनुष्यबळ पुरवा, आम्ही सगळ्या परीक्षा कंडक्ट करण्यासाठी तयार आहोत. परंतु राज्य सरकारनं त्यांचं काही ऐकलं नाही, उलट खासगी कंपन्यांना याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. तर कोरोनाच्या साथीमुळे सध्या भरती प्रक्रियेवर बंदी असली तरी भविष्यात गट क आणि गट ड मधील 27,000 पदांची भरती होणार आहे. 27,000 मध्ये कोण आहे? आरोग्य सेवक आणि दुसरं कोणतं महत्वाचं? आपली पोलीस भरती सुद्धा याच्याद्वारेच होणार आहे. म्हणून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मित्रांनो ही धोक्याची घंटा आहे. मात्र यासाठी काळ्या यादीतील कंपनीची शिफारस करण्यात आल्याने परीक्षार्थी चिंतेत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र परीक्षार्थींनी त्रुटींबाबत वारंवार तक्रार केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद केले. महापोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात गोंधळ झाल्याने सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेण्याचे टाळून खासगी कंपन्यांकडून निविदा मागितल्या होत्या. म्हणजे पुन्हा तेच गोष्ट की एमपीसीला सक्षम करण्यापेक्षा यांनी प्रायव्हेट कंपन्यांद्वारे अर्ज मागितले. नेमकं घडलं काय? सरकारी नोकर भरती परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी 18 कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 18 कंपनीमध्ये एक कंपनी कोणती होती? ती होती TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. अतिशय नामांकित, फक्त भारत नाही जगभरात नामांकित कंपनी होती. परंतु तिला काही कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाही, ती शेवटच्या फायनल शॉर्टलिस्ट मध्ये आली नाही. जरी TCS ला भेटलं असतं ना मित्रांनो तर नक्कीच सांगता आलं असतं की या पारदर्शक प्रक्रिया होती, कारण जागतिक दर्जाची ती कंपनी होती. त्यापैकी 4 कंपन्या प्रक्रिया राबवण्यासाठी पात्र ठरल्या आहे. त्यापैकी 2 कंपन्या अशा आहेत ज्यापैकी एकीला उत्तर प्रदेश आणि दुसरीला महाराष्ट्र राज्य परिषदेने काळ्या यादीत टाकले आहे. म्हणजे 4 पैकी 2 कंपन्या तर आताच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना पात्र कसे ठरवण्यात आले असा सवाल उपस्थित होत आहे. याचा बॅकग्राऊंड का बरं पाहायला गेला नाही, आणि जर पाहायला गेला असेल तर म्हणजे नेमकं हाच गोंधळ करणं अपेक्षित आहे का, ती सुद्धा भीती वाटत आहे. कारण भरती परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी पात्र ठरवलेल्या कंपन्यांपैकी 2 काळ्या यादीतील असल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल परीक्षार्थीच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि खासगी कंपन्यांचा इतिहास पाहता त्या परीक्षा पारदर्शकपणे राबवतील का, गैरप्रकार घडून प्रामाणिक परीक्षार्थीचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आणि बिलकुल रास्त भीती आहे मित्रांनो, कारण की आपल्या समोर महापोर्टलमध्ये जो गोंधळ झाला तोच गोंधळ नक्कीच होणार जर याच कंपन्या राहिल्या तर. सरळ सेवा भरती पारदर्शक व्हायला हवी, मात्र यासाठी काळ्या यादीतील कंपन्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. हा लाखो परीक्षार्थींच्या भविष्याशी खेळ आहे. आपण पोलीस भरतीची इतक्या आतुरतेने वाट पाहतो मित्रांनो, असा गोंधळ आपल्या पोलीस भरती सोबत होऊ नये हीच अपेक्षा करू. याच्यासाठी आवाज उठवणं फार आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते? हा सरकारचा निर्णय या काळ्या यादीतील कंपन्यांना सरकारने त्यांना रिजेक्ट केलं पाहिजे का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत 150 गुण मिळायचे त्या विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांनी ऑनलाईन परीक्षेत 190 पर्यंत गुण घेतले आहे, तरीही सरकार खासगी कंपन्यांना कंत्राट देत आहे. म्हणजे बघा त्यांचा प्रताप बघा मित्रांनो. म्हणजे जे विद्यार्थ्यांचा रेंज 150 पर्यंत असायचा ते अचानक या महापोर्टलद्वारे 190 पर्यंत पोहोचले. कसे काय पोहोचले समजून जा तुम्ही. बॅकडोरनं सगळी सेटिंग झाली असेल. तर हाच गैरप्रकार आता होऊ नये. तर हे उमेश कोर्राम, स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी ही मागणी सरकारकडे सांगितली आहे. तर अपेक्षा करू की या काळ्या यादीतील 2 कंपन्यांना सरकार काढून टाकेल आणि त्या जागी एक तर एमपीसीलाच द्यायला पाहिजे किंवा TCS सारख्या नामांकित कंपनीलाच हा कंत्राट दिला गेला पाहिजे. तुमच्या काय भावना आहे मित्रांनो? या परीक्षा एमपीएससीनेच घ्यावा का? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. याच्यासाठी आपण काय करू शकतो ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अनअकॅडमीवर पोलीस भरती कंप्लीट बॅच कोर्स लॉन्च झाला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. आपला अनलॉक कोड SOHELLIV वापरला तर इथे सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC ही सुद्धा बॅच लॉन्च झाली आहे. MPSCच्या बेसिक पासून तुमची सगळी तयारी या ठिकाणी करून दिली जाणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकरात लवकर मित्रांनो इथं एनरोल करा आणि आपली ऍडमिशन पक्की करा. अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर फायदे आहे मित्रांनो. तुम्ही घरी बसले कोरोनाच्या काळात बाहेर जाण्याची गरज नाही. सगळी तयारी घरी, अनलिमिटेड कंटेंट, तुम्हाला टॉप एज्युकेटर्सचं पर्सनल गायडन्स भेटतो. तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातात लाईव्ह क्लासेसद्वारे. स्टडी मटेरियल पीडीएफच्या स्वरूपात भेटतो. आन्सर रायटिंगचे सेशन्स असतात. मेंटर तुम्हाला पर्सनल गायडन्स करतात आणि लाईव्ह टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, मॉक टेस्ट घेतल्या जातात आणि सगळ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून दिल्या जातात. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी लर्निंग ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली एक जागा पक्की करा.